नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत जिओ 5G बद्दल. तुम्हाला माहितीच आहे जिओ 5G लॉन्च झालेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या एरियामध्ये जिओ 5G नेटवर्क आहे का? आणि त्याचबरोबर खूप जणांना माहीत नसतं की आपला जो डिव्हाइस आहे तो 5G आहे किंवा नाही, किंवा 5Gवर तो चालू शकतो किंवा नाही हे माहीत नाही. तर ह्या ठिकाणी दोन्हीही गोष्टी आपण या ठिकाणी चेक करू शकणार आहेत. जेव्हा तुम्ही माय जिओ या ॲपमध्ये येणार आहेत, या ठिकाणी तुम्ही बघू शकता. जसं तुम्ही माय जिओमध्ये आल्यानंतर हे होम मोबाईल फायबर हे तुम्हाला दिसत आहे बघा. या ठिकाणी ट्रू 5G म्हणून तुम्हाला हे नवीन गोष्ट दिसणार आहे. या ठिकाणी न्यू म्हटलेलं आहे बघा. यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर हे बघा अशा प्रकारचं तुमच्यासमोर ही स्क्रीन येणार आहे. या स्क्रीनमध्ये तुम्ही जर थोडंसं स्क्रोल खाली केलात तर या ठिकाणी बघा आर यू 5G रेडी. तुम्ही 5Gसाठी रेडी आहेत का? या ठिकाणी हे दोन गोष्टी या तुम्हाला मिळणार आहेत. कोणत्या डिव्हाइस चेक आणि कव्हरेज चेक. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, डिव्हाइस एकदा चेक करून घ्या. तुमचा 5Gवर चालणार आहे का मोबाईल किंवा जो काही लॅपटॉप असेल, काय असेल ते. लॅपटॉप चालतो तुमचं जे काही डिव्हाइस असेल ते मोबाईल चालणार आहे किंवा नाही हे चेक करा. या ठिकाणी सिलेक्ट करायचं ब्रँड. आता सॅमसंग हे ब्रँड आहे माझं. ओके, ॲपल नाही आहे आपल्याकडे. ओके, यानंतर आपला जो मोबाईल आहे तो चेक करायचा आहे. A30 या ठिकाणी बघा A30 माझा आहे आणि मी चेक करणार आहे. तर चेक केल्यानंतर हो, इट सीम्स यू आर यूजिंग अ 4G डिव्हाइस. To enjoy unlimited 5G benefit, all you need to do is replace your Samsung Galaxy A30 with Jio True 5G enabled device. ओके, म्हणजे आपल्याकडे नाही 5G. तर या ठिकाणाला आपण बाद झालेलो आहेत. म्हणजे आपल्या एरियामध्ये जर नेटवर्क जरी 5G असलं तर काय उपयोग आहे का? नाही. तरीही तुम्ही चेक करून घ्या. आपल्याला कव्हरेज पण चेक करायचं आहे. एखाद्याचा डिव्हाइस असलाच तरी, आता एखाद्याचा आपण समजू की 5G डिव्हाइस आहे, आता आपला तर नाही आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण काय करणार, या ठिकाणी बघा आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आपला जे काही आहे आपलं महाराष्ट्र आहे. ओके, महाराष्ट्रामध्ये आता या ठिकाणी बघा अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर. या ठिकाणी बघा पुण्यामध्ये तर आहेच, पण पुण्यामध्ये नेटवर्क असून काही उपयोग आहे का? असून काही उपयोग नाही. डिव्हाइस पण असला पाहिजे. पद्धतीने तुम्ही काय करू शकता, चेक करू शकता. दोन्ही गोष्टी चेक करा आणि 5G वापरू शकता. चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा सुपर टेक मराठी.